रखडलेला प्रकल्प किंवा रस्ता या काही दिवसांमध्ये सुरू होतोय की ज्या रस्त्याची अनेक राहणारे नागरिक असतील, अनेक उद्योगपती, इंडस्ट्री असेल, या भागातून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी या संदर्भामध्ये कौतुक केलं, सरकारचं आभार मानले आणि मी देखील माझ्या या सरकारचं, महायुती सरकारचं आवर्जून अभिनंदन करतो की गेले 15 वर्षाचा प्रश्न हा आपण निकाली काढला आणि या रस्त्याला देखील आता सुरुवात होतीये। आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते असतील, मग ते एडीबीच्या माध्यमातून असेल, हायब्रिड ॲन्युमिटीच्या माध्यमातून असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा अनेक प्रकल्प हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण उभे करतो। अनेक प्रकल्प होत असताना कुठल्याही रस्त्याचं काम झालं तर किमान ते 5 वर्ष तरी टिकलं पाहिजे, ते मजबूतीनं बांधणी त्या रस्त्याची झाली पाहिजे ही सर्वांची अपेक्षा असते। ज्या रस्त्याचं बीओटी तत्वावरती काम दिलं जातं ते रस्ते 5, 8, 10 वर्षाची जी काय त्यांना मुदत दिलेली असते त्या मुदतीपर्यंत चांगले राहतात, परंतु काही रस्ते हे 3 वर्षाची ज्या वेळेला आपण आड घालून देतो आणि त्या रस्त्याची दुरुस्ती किंवा मेंटेनन्स हा देखील त्या संबंधित ठेकेदाराकडे असतो, त्यावेळेला या रस्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर आता बांधलेले 6 महिन्यात, वर्षभरात बांधलेले रस्ते हे दुसऱ्या वर्षात फुटले जातात, तिथे खड्डे पडतात आणि आपण सरकारवरती किंवा लोकप्रतिनिधीवरती देखील सर्वसामान्य जनता निराश होते, त्यावरती अंकुश ठेवण्याचं काम केलं जातं। माझ्या या सदनातील अनेक सदस्यांची मी मनोगत किंवा त्यांच्या भावना या ठिकाणी ऐकल्या की काही सन्मान्य सदस्य म्हणत होते की ठेकेदारांना आपण त्यांची बिलं दिली पाहिजे, ठेकेदार राज्यभरामध्ये आंदोलन करतायत, त्यांचा हक्काचा पैसा, त्यांच्या कष्टाचा पैसा मिळाला पाहिजे, यामध्ये कुणाचंही दुमत नाही, परंतु जो ठेकेदार मुदतीच्या आतमध्ये रस्ता फुटत असेल, तो रस्ता जर खराब होत असेल किंवा जो काही त्यांना कार्यकाळ दिलेला त्या कार्यकाळामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण करत नसेल तर अशा ठेकेदारांच्या बाबतीत आपली भूमिका काय असणार आहे हे देखील आपण या सभागृहामध्ये सांगितलं पाहिजे की ज्या रस्त्यांना आपण हजारो कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक अधिवेशनामध्ये, प्रत्येक बजेटला करतो, पुरवणी मागणीला करतो आणि असे रस्ते होत असताना आज विशेष माझ्या मतदारसंघातलं देखील सांगतो की मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या ज्या रस्त्यांना आम्हाला निधी मिळाला ते रस्ते काही पूर्ण झाले, काही आता सुरू आहेत, परंतु जे रस्ते पूर्ण होऊन 1 वर्ष झाले नाही असे देखील रस्ते आता मागच्या काही दिवसापूर्वी पावसाळा संपल्यावरती ते आता खड्डे झालेत की ज्या ठेकेदारांची बाजू घेऊन आपण या ठिकाणी ठेकेदारांचं कौतुक करता किंवा ठेकेदारांना आधार देण्याचं काम करता, मग अशा ठेकेदारांच्या बाबत देखील आपण भूमिका घेतली पाहिजे की ज्या रस्त्याचं 5 वर्ष पुढे खड्डा पडणार नाही त्याचं तात्काळ बिल आपण दिलं पाहिजे, जो रस्ता 3 वर्षामध्ये फुटतोय त्याचं 50% बिल दिलं पाहिजे, जो रस्ता 6 महिन्यामध्ये फुटतो त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। ही भावना तुमच्या आमच्या मनात का नाहीये? आपण फक्त बिलं द्या, ठेकेदारांची बिलं द्या, बिलं थकलीत। अरे ठेकेदार 1000 असतील, 5000 असतील, 10000 असतील, पण राज्यातल्या 13 कोटी जनतेचा हा पैसा ज्या वेळेला या ठिकाणी आपण वितरित करतो किंवा त्या पैशाचा पैसा हिशोब सर्वसामान्य जनतेला देतो त्यावेळेला हजारो कोटी रुपये खड्ड्यामध्ये जातात, याची जबाबदारी देखील आपण सर्वांनी घेतली पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज अनेक प्रकल्प होत आहेत, आज माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्याची बांधणी होतीये, अनेक शासकीय योजनेच्या माध्यमातून किंवा वेगळ्या प्रकल्पाची उभारणी होत असताना शासकीय इमारत उभी राहते, हॉस्पिटल उभे राहत आहेत। आज सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत देखील माझी एक या ठिकाणी भावना व्यक्त करतो की आज माझ्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हा मूलमंत्र लक्षात घेऊन आपण आणि आपलं सरकार काम करते। राज्यात विविध ठिकाणी रुग्णांची स्थापना व्हावी, लोकांना योग्य ते उपचार व उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरता 3827 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय दादांनी केलेली आहे। माझ्या मावळ मतदारसंघामध्ये देखील कान्हे आणि लोणार हॉस्पिटल जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेत, कामं पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी देखील आता डॉक्टर्स किंवा स्टाफ हा देखील भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु अध्यक्ष महोदय, आपण सरकार म्हणून सर्वसामान्य माणसांना वेगवेगळ्या महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, निराधारांकरता वेगळ्या योजना आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता ही देखील एक चांगली योजना आपण सर्वसामान्यांकरता राबवतो की ज्या हॉस्पिटलमध्ये एखादा गरीब सर्वसामान्य व्यक्ती ऍडमिट होतो किंवा त्याला उपचार घ्यावे लागतात
त्यावेळेला तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि हा उद्देश ठेवून आपण प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील 50,000 रुपये, लाख रुपये, 2-2 लाख रुपयापर्यंत निधीची आपण तरतूद करून लगेच तात्काळ त्यांना निधी देखील देतो। परंतु अध्यक्ष महोदय, आपण सरकारी हॉस्पिटल म्हणत असतो किंवा आपण वेगळ्या शासकीय योजनेतून ज्या वेळेला रुग्णांना उपचार देतो त्यावेळेला त्या सर्वसामान्य माणसाला कुठेतरी दिलासा मिळाला तर ते समाधान व्यक्त करतात। परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती उपचार घेण्याकरता जातो आणि त्यावेळेला रुग्णाची काय परिस्थिती आहे, त्याला कुठली ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे हे देखील त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्या कुटुंबाला माहीत नसतं। फक्त पेशंट ऍडमिट केलाय, आता आम्ही त्यांची ट्रीटमेंट सुरू केली, आम्ही रिपोर्ट आल्यावर तुम्हाला सांगू, मग एवढे पैसे भरा, मग मेडिकलला तुम्ही एवढे पैसे भरा। उपचार कसले चालू असतात ही देखील कल्पना नसते। शेवटी माणूस वाचला पाहिजे, तो बरा झाला पाहिजे ही सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची अपेक्षा असते। तो घरदार काय असन, सोनं नाणं ते घाण ठेवून आपला माणूस कसा बरा होईल हा विचार करतो। अध्यक्ष महोदय, मला या माध्यमातून सरकारला विनंती करायची, आपण हजारो कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला उपचाराकरता या ठिकाणी तरतूद करून त्यांची व्यवस्था करतो, परंतु सर्वसामान्य माणसाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला उपचार घ्यावे लागतात त्यावेळेला त्याच्यावरती कोणाचा अंकुश नसतो। तो माणूस आतमध्ये उपचार घेतोय, व्हेंटिलेटर लावलाय, जिवंत आहे का मयत आहे हे देखील माहित नसतं। मग अशा वेळेला राज्य सरकारने एक धोरण आखलं पाहिजे की जो माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो बरा झाला तर त्याचं 100% बिल, आणि जर तो माणूस मयत झाला तर त्याचं 100% बिल त्या प्रायव्हेट हॉस्पिटलने माफ केलं पाहिजे। हे धोरण आपण आखलं पाहिजे, हा निर्णय आपण घेतला पाहिजे, ही माझी भावना आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील आपण या बाबतीत आपण जर विचार केला तर नक्कीच सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागे उभा आहे। हे देखील विश्वजित पाटील साहेब माझ्या मागे उभे आहेत, उद्यापासून जे काही रुग्ण असतील माझे तुमच्याकडे पाठवतो। मला साहेब यांनी रेकॉर्डवरती घ्या, मला कदम साहेबांनी सांगितलंय की सगळे रुग्ण तुमचे मोफत आम्ही व्यवस्थित त्यांना उपचार देऊन चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट रेकॉर्डवरती घेणार मी आता। अध्यक्ष महोदय, शेवटचा एक मुद्दा या ठिकाणी घेतो। महिला भगिनींकरता राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी माझी बहिणी योजना जाहीर केली। या योजनेचे माझ्या प्रत्येक महिला भगिनीला 1500 रुपयाने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले। माझ्या मतदारसंघातील जवळपास 94,361 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय, समाधान व्यक्त करतायत। आणि आज ही योजना सुरू राहिली। ज्या वेळेला निवडणुकीचा काळ होता त्यावेळेला विरोधक सांगत होते की ही योजना फसवी आहे, ही योजना आपल्याला फक्त तात्पुरती मतं मिळवण्याकरता दिली, आणि निवडणुका झाल्यावरती आज सुद्धा त्यांच्या खात्यावरती माझ्या आई बहिणींच्या ज्या वेळेला पैसे मिळतायत त्या देखील समाधान व्यक्त करतायत। मला अभिमान आहे, या सदनामध्ये मी आमदार म्हणून पुन्हा निवडून आलो, परंतु 288 आमदारांमध्ये सर्वात जास्त जर मताधिक्य आणि मतदान जर कुणाला केलं असेल माय भगिनींनी तर या सुनील शेळकेला केलं। या सुनील शेळकेवरती विश्वास ठेवला, नेते मंडळी पळाले, पण माझ्या आया बहिणी माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या। आज त्यांना 1500 रुपये मिळतात, त्या देखील समाधान व्यक्त करतायत। कुणीतरी म्हणाले 1500चे 2100 देणार होते, जे विरोध करत होते, जे फसवी योजना सांगत होते ते आज म्हणायला लागले की 2100 रुपये आम्हाला तुम्ही देणार होतात। अरे तुम्ही 2100 ना, तुम्ही 1500 500 सुद्धा देऊ शकत नाही, ही तुमची परिस्थिती होती, म्हणून तुम्हाला नाकारलं आणि आम्हाला पुन्हा युती सरकार या ठिकाणी उभं करून दिलं। अध्यक्ष महोदय, अनेक विषयांवरती या ठिकाणी बोलण्यासारखं आहे। उद्योग विभागाच्या बाबतीत बोलत असताना किंवा कामगारांच्या विषयी बोलत असताना आपण उद्योगाला चालना मिळावी याकरता देखील अनेक प्रयत्न करतात। सन्माननीय मुख्यमंत्री देखील याबाबत सातत्यानं वेगवेगळ्या देशात परदेशात दौरा करून जवळपास त्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी गुंतवणूक म्हणून या ठिकाणी आणली, त्याचं देखील कौतुक करण्यात आलं। परंतु अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा पर्यटन, इंडस्ट्री आणि कृषी असे तीनही बाजूने असलेला सदन तालुका आहे। आज उद्योग व्यवसाय म्हणत असताना राज्यामधील उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, प्रत्येक भागातला युवक युवती माझ्या मतदारसंघामध्ये येऊन राहतायत, नोकरी व्यवसाय करतायत। परंतु मी मागच्या 4 दिवसापूर्वी देखील उल्लेख केला की एखादी कंपनी जर बंद झाली,
ज्या कंपनीमध्ये आमच्या युवकांनी युवतींनी 12-15 वर्ष काम केलं, त्यांच्या वयाची मर्यादा जर पाहिली आपण तर 40-45 वर्षाची वय मर्यादा होती आणि त्यानंतर त्यांना पुन्हा जर त्याच कंपनीमध्ये ती कंपनी टेकओव्हर झाल्यावरती कामाला घेतलं जात नाही। या बाबतीत देखील आपण एकच मिनिट, या बाबत देखील आपण सरकारने योग्य ते धोरण घ्यायला पाहिजे। कुठला तरी चांगले नियम आखून कसा रोजगार मिळेल किंवा युवकांना साथ मिळेल, सरकारचं पाठबळ मिळेल, याबाबत देखील आपण विचार करायला पाहिजे। उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे याकरता आम्ही देखील सरकारकडे मागणी करतोय। निगडे, आंबळे, कलाट या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि हा झोन देखील आपण तात्काळ कसा निघेल याबाबत केंद्र सरकारशी आपण लवकरात लवकर चर्चा करून मार्ग काढावा। मी पुन्हा एकदा महायुती सरकारचा आणि या अर्थसंकल्पाला जाहीर पाठिंबा देतो।